नमस्कार मित्रांनो, टेस्टवायझर चॅनलवर तुमचं खूप खूप स्वागत आहे. तर मित्रांनो, अखेर तो दिवस जवळ येतोय. येत्या 18 तारखेला आपली प्रोव्हिजनल मेरिट लिस्ट लागणार आहे आणि 24 तारखेला फायनल मेरिट लिस्ट. म्हणजे आता खरा खेळ सुरू होणार आहे. तुमच्या मनात धाकधूक नक्कीच वाढली असेल की यार मला पर्सेंटाईल तर माहिती आहेत, पण माझा नक्की रँक किती येणार आणि त्या रँकवर मला हवं ते कॉलेज मिळणार की नाही. कारण मित्रांनो, ॲडमिशन प्रोसेसमध्ये पर्सेंटाईलपेक्षा जास्त महत्त्वाचा असतो तो तुमचा स्टेट जनरल मेरिट लिस्टमधला रँक. सगळा खेळ याच रँकवर अवलंबून असतो. चांगला रँक म्हणजे चांगलं कॉलेज मिळण्याची शक्यता जास्त. नाहीतर मग ऐनवेळी सगळी धावपळ होते आणि हातातून चांगली संधी निघून जाते. म्हणतात ना, वेळेवर धावपळ करण्यापेक्षा आत्ताच तयारी केलेली बरी. पण काळजी करू नका, टेस्टवायझर तुमच्यासोबत आहे. आजच्या व्हिडिओमध्ये आपण मागच्या 4 वर्षांचा डेटा म्हणजेच 2021, 2022, 2023 आणि 2024चा डेटा बघून यावर्षी म्हणजे 2025मध्ये तुमच्या पर्सेंटाईलवर अंदाजे किती रँक येऊ शकतो याचा एक पक्का अंदाज घेणार आहोत. आणि हो, एक महत्त्वाची गोष्ट, यूट्यूबवर तुम्हाला असे अनेक व्हिडिओ मिळतील जे काहीही आकडे सांगतात. पण आम्ही हवेत गप्पा मारत नाही. आम्ही जो डेटा वापरलाय तो थेट सीईटी सेलच्या अधिकृत वेबसाईटवरून घेतलेला आहे. तुम्ही स्वतः जाऊन तो तपासू शकता. आमचा उद्देश तुम्हाला खरी आणि अचूक माहिती देणं हा आहे. चला तर मग, जास्त वेळ न घालवता थेट मुद्द्यावर येऊया. चला, सुरुवात करूया 100 पर्सेंटाईलपासून. अर्थात ज्याला 100 पर्सेंटाईल मिळतात त्याचा रँक तर एकच असतो, याच्यात काही शंका नाही. आता येऊया 99.5 पर्सेंटाईलकडे. बघा, 2021मध्ये 99.5 पर्सेंटाईलवर 640 रँक होता. 2022मध्ये तो 711 झाला. 2023मध्ये 1155 वर पोचला आणि मागच्या वर्षी म्हणजे 2024मध्ये 1262 होता. तुम्ही बघू शकता की दरवर्षी त्याच पर्सेंटाईलवर रँक कसा वाढत चाललाय. म्हणजे कॉम्पिटिशन किती वाढतंय बघा. दरवर्षी पोरांची गर्दी वाढतेय. या ट्रेंडनुसार 2025मध्ये 99.5 पर्सेंटाईलवर तुमचा रँक अंदाजे 1765च्या आसपास असू शकतो. आता बघूया 99 पर्सेंटाईल. 2021मध्ये रँक होता 1330, तो 2024मध्ये 2822 झाला. याचाच अर्थ 2025मध्ये 99 पर्सेंटाईल असणाऱ्या विद्यार्थ्यांचा रँक अंदाजे 3530च्या घरात जाण्याची शक्यता आहे. थोडक्यात काय, तर दरवर्षी कॉम्पिटिशनमुळं नाकापेक्षा मोती जड अशी अवस्था होतीये. पर्सेंटाईल तेच, पण रँक मागे जातोय. आता बघूया 98.5 पर्सेंटाईल. 2021मध्ये रँक होता 2117, जो 2024मध्ये वाढून 4344 झाला. यावर्षी म्हणजे 2025मध्ये हाच रँक अंदाजे 5295 पर्यंत जाऊ शकतो. पुढे जाऊया 98 पर्सेंटाईलकडे. 2021मध्ये रँक होता 2853, जो 2024मध्ये वाढून 5910 झाला. म्हणजे जवळपास दुप्पट फरक आहे. याच हिशेबाने 2025मध्ये 98 पर्सेंटाईलसाठी तुमचा रँक अंदाजे 7060च्या जवळ असू शकतो. आता पाहूया 97.5 पर्सेंटाईलकडे. 2024मध्ये या पर्सेंटाईलवर 7459 रँक होता. यावर्षी तो अंदाजे 8825 पर्यंत वाढण्याची शक्यता आहे. त्यानंतर येतो 97 पर्सेंटाईल. 2021मध्ये रँक होता 4439, जो 2024मध्ये थेट 9028 झाला. यावर्षी हाच रँक अंदाजे 10590च्या घरात असेल. आता 96.5 पर्सेंटाईल. 2024मध्ये रँक होता 10529, तर 2025मध्ये तो अंदाजे 12355 असू शकतो. त्या खालोखाल 96 पर्सेंटाईल. 2021मध्ये रँक होता 5976, जो 2024मध्ये दुप्पट होऊन 12181 झाला. यावर्षी तुमचा रँक अंदाजे 14120च्या आसपास असेल. आणि आता बघूया 95 पर्सेंटाईल. 2021मध्ये 95 पर्सेंटाईलवर रँक होता 7507 आणि तोच 2024मध्ये वाढून 15110 वर पोचला. जबरदस्त वाढ ही. यावरून स्पष्ट दिसते की 2025मध्ये 95 पर्सेंटाईलसाठी तुमचा रँक अंदाजे 17650च्या आसपास असेल. तर मित्रांनो, यावरून तुम्हाला एक अंदाज आला असेल की कॉम्पिटिशन किती वाढलंय आणि तुमचा रँक कुठे असू शकतो. आता तुमच्यापैकी अनेक जण विचार करत असतील की दादा, माझा पर्सेंटाईल तर 95 पेक्षा कमी आहे, 94, 92, 90 किंवा 85 आहे, मग माझ्या रँकचं काय? काळजी करू नका. तुम्हाला जर 95 पेक्षा कमी पर्सेंटाईलच्या रेंजसाठी असाच व्हिडिओ हवा असेल तर खाली कमेंट बॉक्समध्ये तुमचा पर्सेंटाईल टाका आणि पार्ट 2 हवाय असं लिहा. तुमच्या कमेंट्स जास्त आल्या तर आम्ही नक्कीच त्यावर एक नवीन व्हिडिओ बनवू. पण मित्रांनो, एक गोष्ट लक्षात घ्या, रँक कळला म्हणजे सगळं झालं असं नाही. खरी कसोटी तर पुढे आहे. या रँकवर आपल्याला कोणती कॉलेजेस मिळतील? COEP, VGIT, SPIT, PICT सारखी टॉपची कॉलेजेस मिळतील का, की दुसऱ्या कॉलेजेसचा विचार करावा लागेल?
आपल्या कॅटेगरीनुसार, होम युनिव्हर्सिटीनुसार कुठली कॉलेजेस आपल्यासाठी बेस्ट आहेत. या सगळ्या प्रश्नांमध्ये आणि गोंधळात पडू नका, कारण टेस्टवायझर तुमच्यासाठी एक जबरदस्त सोय घेऊन आलाय. आम्ही तुमच्यासाठी तयार केली आहे पर्सनलाइज्ड इंजिनिअरिंग ॲडमिशन कॉलेज लिस्ट. तुम्हाला फक्त testwiser.com ह्या आमच्या वेबसाईटवर जायचंय. तिथे तुम्हाला पर्सनलाइज्ड कॉलेज लिस्टसाठी एक फॉर्म दिसेल. तो फॉर्म भरा, त्यात तुमचे MCET पर्सेंटाईल, तुमची कॅटेगरी, होम युनिव्हर्सिटी आणि इतर माहिती सबमिट करा. त्यानंतर आमची एक्सपर्ट टीम तुमच्या प्रोफाईलचं विश्लेषण करेल आणि तुमच्या रँक आणि पसंतीनुसार सर्वोत्तम कॉलेजेसची एक पर्सनलाइज्ड लिस्ट तयार करून थेट तुमच्या व्हॉट्सॲपवर पाठवेल. म्हणजे तुम्हाला शेकडो कॉलेजेसच्या लिस्टमध्ये डोकं लावण्याची गरज नाही. ऐनवेळी होणारी धावपळ आणि गोंधळ टाळता येईल. तुम्हाला तुमच्यासाठी योग्य कॉलेजेसची अचूक लिस्ट थेट तुमच्या मोबाईलवर मिळेल. तर अजिबात वेळ वाया घालवू नका. लगेच testwiser.comला भेट द्या आणि तुमच्या पर्सनलाइज्ड कॉलेज लिस्टसाठी आजच अर्ज करा. लिंक खाली डिस्क्रिप्शनमध्ये दिली आहे. आशा आहे की तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल आणि माहितीपूर्ण वाटला असेल. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, तुमच्या सर्व इंजिनिअरिंग करणाऱ्या मित्रांसोबत शेअर करा आणि हो, टेस्टवायझर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका, कारण ॲडमिशन प्रोसेसच्या प्रत्येक टप्प्यावर आम्ही तुम्हाला अशीच अचूक आणि महत्त्वाची माहिती देत राहणार आहोत. पुढच्या व्हिडिओत भेटूया. धन्यवाद. www.testwiser.com is a digital learning platform for students to prepare for board and competitive exams, offering chapter-wise tests and full-length mock tests, study material like video, PDF notes, DPPs, MCQs, theory, and most important Maharashtra Engineering Admission Counseling across multiple domains.